नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत आळूवडी. आळूवडी बनवायची म्हटलं की ती आधी पानं धुवा, मग त्यांच्या पाठीवरच्या शिरा काढा, मग बेसनाच्या पिठात मसाला घालून ते पीठ तयार करा. मग एकावर एक पानं उलटसुलट ठेवून बेसनाचा लेप लावा आणि त्याचा परफेक्ट रोल बनवा आणि वड्या उकडून छान कुरकुरीत होईपर्यंत तळा. आता वड्या तयार झाल्या की प्लेटमध्ये ठेवस्तवरच चटणी लावल्यासारख्या वड्या फटकन गायब होतात आणि शेवटी आपल्या वाट्याला येतात फक्त 2 वड्या आणि सिंकमध्ये पडलेली बेसनाची भांडी. पण जेव्हा घरातले म्हणतात ना, वा वडी काय अप्रतिम झाली आहे, तेव्हा मात्र आपली सगळी मेहनत वसूल होते, हो ना? तर मैत्रिणींनो, तुमच्याही घरी आळूवडी बनवताना अशीच मेहनत करावी लागते का? आणि तुमच्या वाट्याला किती वड्या येतात हे कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू. बाय.